नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण वृंदा या कादंबरीचा 9वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. वृंदाने चांदपूरला पन्हाईत पाऊल टाकलं तेव्हा सूर्य डोक्यावरून पश्चिम बाजूला हातभर खाली उतरला होता. ऊन चांगले प्रखर होते, पण तिच्या मनाचे सारे वेध घराकडे लागले असल्यामुळे त्या तापदायक उन्हाची तिच्या गात्रांना जाणीव होत नव्हती. नर्मदा माईच्या अथांग विशाल पात्रावरून तिची नजर न दिसणाऱ्या पलीकडच्या तीराला लागली होती. तसे पाहिले तर घर सोडून तिला काही फार काळ लोटला नव्हता. अवघे 4.5 महिने झाले होते. पण घर जसे जसे जवळ येऊ लागले तसा तसा तो काल वाढत्या उत्कंठेमुळे तिला अधिकाधिक दीर्घ भासू लागला. हळूहळू दूर क्षितिजावर डोंगर दिसू लागले. काही वेळाने झाडी उमटली. कैलासनाथाचे शिखर डोकावू लागले. तिचे मन उचंबळून आले. माणसाला स्वतःच्या घराची इतकी ओढ का वाटावी ते तिला कळेना. किनारा जवळ आला. तिथे उभी असलेली माणसे, त्यांचे सामान स्पष्ट दिसू लागले. नरहरी काका, मालूनी पटेल बाबा एका बाजूला उभी असल्याचे तिला दिसले. ती खाली उतरताच मालू धावत पुढे आली आणि वृंदाचा हात धरून लढीवाळपणे तिने म्हटले, "मी केव्हाची येऊन तुझी वाट पाहत बसले होते रिंदा अक्का." नरहरी काकांनी हसून म्हटले, "स्वतःच्या कामाची शिफारस करण्याची घाई झाले तिला." मालूने मान उडवून झटक्यात म्हटले, "मुळीच नाही. दादाजी मला कामच कुठं करू देतात. पण आमचं आपलं दुसरंच गुपित आहे." मालूला कुणी चिडवले की त्यावर तिला चटकन काही उत्तर सुचले नाही. म्हणजे आमचं आपलं दुसरंच गुपित आहे हे तिचे ठराविक वाक्य असे. नरहरी काकांचे घर वाटेत लागत असल्यामुळे पटेल बाबाजवळ सामान देऊन वृंदाने त्याला पुढे पाठवले नि ती त्यांच्या घरी गेली. गोजा आत्याने आणि मालूच्या आईनेही तिची अगत्यपूर्वक विचारपूस केली, चहा दिला, फराळाचा आग्रह केला, पण तिचे लक्ष घराकडे अन दादाजींकडे लागले होते. टेकडी चढून ती वर आली. पटेल बाबा तिच्यापुढेच सामान घेऊन फाटकातून आत शिरत होता. लगबगीने ती घरात गेली. पुढच्या खोलीत दादाजी भगवद्गीता वाचित बसले होते. ती पुढे झालीने खाली वाकून त्यांच्या पाया पडली. तिच्या नतमस्तकावर हात ठेवून त्याने म्हटले, "आलीस बेटा?" त्यांचा आवाज नेहमीसारखाच संयमित नि गंभीर होता. त्यांनी हाक मारली, "अमथी, वृंदा आली आहे." दादाजी बोलतील, काही विचारपूस करतील म्हणून ती तिथेच उभी राहिली. पण त्यांनी पुन्हा गीतेच्या पानावर नजर लावली. ती गुपचूप स्वयंपाकघरात गेली. चूल पेटलेली होती अन वर पाण्याचा हंडा तापत होता. पलीकडे एका परडीत कोबीची भाजी चिरून ठेवलेली होती. पातेलीत तुरीची डाळ काढून ठेवलेली होती. अमथिमासी डब्यातून सुपात तांदूळ काढीत होती. वृंदाला पाहताच तिने तसेच सूप खाली ठेवले आणि ती वृंदाजवळ आली. आपल्या दोन्ही हातांचे पंजे वृंदाच्या तोंडावर फिरवून तिने आपल्या कानशिलावर कडाकड बोटे मोडली. त्या सुरकुतलेल्या प्रेमळ हातांच्या स्पर्शाने वृंदाचे क्षणापूर्वी बाहेरच्या खोलीत गारठलेले हृदय उत्तेजित झाले. त्या स्पर्शातून ओथंबणाऱ्या वात्सल्याने ती सद्गतीत बनली. तिचे डोळे भरून आले. तिने झटकन पदराने डोळे टिपले. क्षणापूर्वी मनावर पसरलेली विषादाची छाया ही त्या अश्रूंबरोबर पुसली गेली. तिने आपली आंघोळ उरकली. चुलीवर डाळ शिजत टाकली आणि ती मंदिरात गेली. नंदादीपात मंदपणे जळत असलेली वात तिने पुढे सारली, तेल घातले आणि ती कैलासनाथापुढे बसली. नित्याची प्रार्थना संपून तिने डोळे उघडले आणि पुष्पवेलाच्छादित पिंडीकडे नजर लावून तिने म्हटले, "दादाजी असे गप्प का? की दिवसेंदिवस त्यांची स्थितप्रज्ञता तू वाढवतो आहेस, त्यांना मायारहित बनवतो आहेस?" मनातली खिन्नता झाकीत शांत मुद्रेने ती घरात आली. पुढच्या दाराने न येता मंदिराला वळसा घालून मुद्दाम मागच्या दाराने आली. दादाजी स्वयंपाकघरात दूध दुभत्याच्या फडताळाजवळ बसले होते. फडताळाचे दार उघडे होते आणि त्यांच्या पुढ्यात असलेल्या पितळेच्या बशीत शेंगदाण्याचे 2 लाडू ठेवलेले होते. तिला पाहताच त्यांनी म्हटले, "रिंदा, तुझा स्वयंपाक होऊन तो तुझ्या पोटात पडेपर्यंत रात्र होईल. ये बेटा, थोडं फराळाचं खाऊन घे." त्यांच्या शब्दाबरोबर तिच्या आयुष्यातली 14-15 वर्षे एकदम गळून पडली. बालपण दृष्टीसमोर उभे राहिले. पन्हाईचा अपघात झाल्यानंतर दादाजी स्वयंपाकघरात येऊन तिच्या आईची आणि आजीची भूमिका घेत तेव्हा ते असेच कपाटाजवळ बसत असत आणि स्वतः बनवलेले शेंगदाण्याचे लाडू असेच बशीत काढीत असत आणि हेच शब्द म्हणत असत नि बशी रिकामी होईपर्यंत तिच्याजवळ बसत असत. मघाचे दादाजी ते हेच का? माणसाला मायारहित होता येईल, कठोर संयमाने हृदयातल्या विविध भावनांचा समुद्र आटवता येईल, पण वात्सल्याचा अखंड झरा आटवणे त्याला शक्य नाही. अगदी तपस्वी साधूलाही शक्य नाही. साधूचे वात्सल्य त्याच्या शिष्याच्या रूपाने त्याच्याभोवती वावरत असे. कारण माणसाच्या हृदयात उत्पन्न होणाऱ्या साऱ्या भावनांचे मूळ वात्सल्यच असते. ती पुढे झाली. भिंतीजवळचा पाट उचलून तिने दादाजींना बसण्यासाठी त्यांच्या पुढे ठेवला आणि ती स्वतः तशीच जमिनीवर बसली.
आणि मग लाडू खाता खाता आपल्या वसतिगृहाची, शाळेची, नवीन जोडलेल्या मैत्रिणींची कितीतरी माहिती अगदी शक्य तेवढी खुलवून खात असलेल्या लाडवासारखी गोड बनवून तिने दादाजींना सांगितली. ती ऐकत असता दादाजी मधून-मधून समाधानाने हसत होते. सूर्य अस्ताचली झुकला तसे दादाजी घाटावर जाण्यासाठी फाटकाबाहेर पडले. रोज सूर्यास्ताच्या वेळी घाटावर जाऊन स्नानसंध्या ध्यानधारणेचा दादाजींनी नवीन नियम धरला आहे, हे वृंदाला मालूकडून कळले होते. ती चुलीकडे वळली. आज 4.5 महिन्यांनी संध्याकाळच्या वेळी भात, भाजी, आमटीची एकत्र पातेली चुलीवर दिसत होती आणि भाकरीचा खमंग वास वाऱ्यावर पुढच्या दाराबाहेर तरंगत होता. तिने स्वयंपाक उरकला. दुसऱ्या वेगळ्या उपवासाच्या शेगडीवर दादाजींसाठी मकाणा तळला. ज्याप्रमाणे गेल्या 4-4.5 महिन्यात संध्याकाळी कधी ताजा स्वयंपाक झाला नव्हता, त्याचप्रमाणे दादाजींच्या फराळासाठी शेगडीला कधी कष्ट पडले नव्हते. दुसऱ्या दिवसापासून तिचा जुना कार्यक्रम सुरू झाला. मालूच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे ती वृंदाकडे राहायला आली होती. 1-2 दिवसातच तिला कळून आले की दादाजींच्या स्वभावात गेल्या 4 महिन्यात बराच बदल झाला आहे. ते मधून-मधून बोलत असले, गप्पा मारीत असले, तरी दिवसेंदिवस ते अधिकाधिक अबोल बनत चालले आहेत. पूर्वीसारखे ते फारसे घरात न बसता बहुतेक वेळ ते मंदिरातच घालवतात. घरात त्यांचे मुळीच लक्ष नसते. ते दिवसेंदिवस संसारापासून विन्मुख होत चालल्याची लक्षणे वृंदाला स्पष्टपणे दिसून येत होती. पूर्वी त्यांच्या दुपारच्या स्वयंपाकाची तयारी वृंदा करून देत असे. जाताना ते काम ती अमथी मासीवर सोपवून गेली होती. पण हळूहळू अमथी मासीचे ते काम कमी होत गेले. कारण दादाजीने आहार बदलला. पोटाची बंधने त्यांनी कमी करून टाकली होती. दुपारी ते डाळ तांदूळ एकत्र करून शिजवीत नि खिचडी दुधाबरोबर अगर दह्याबरोबर खात. वृंदा आली तरी त्यांनी हा क्रम कायम ठेवला होता. मालू पूजेची तयारी करी, पण त्यातली अर्धी तयारी दादाजी स्वतःच करीत. स्वतःचे काम शक्यतो स्वतः करावे, दुसऱ्याकडून शक्यतो सेवा घेऊ नये असे नवीन व्रत त्यांनी धरले की काय कोण जाणे. त्यांच्या या नवीन जीवनक्रमामुळे घरात फारसे काम उरले नव्हते. त्यांच्या विरक्त जीवनाची दाट छाया घरावर पसरली होती. घराच्या भिंती उभ्या होत्या, पण आतले चैतन्य निघून गेले होते. त्यामुळे वृंदाच्या मनाचा उत्साहाने कामाची उमेद खचून गेली होती. पूर्वी याच घरी तिचे आयुष्य गेले होते हे खरे, पण त्यावेळी हे वातावरण इतके विरक्त, इतके उदासीन नव्हते. शिवाय गेल्या 4-5 महिन्यात तिने जे नवीन जग बघितले होते, जिथे ती राहून आली होती, ते जग सूर्यप्रकाशासारखे प्रसन्न होते. नवा उत्साह, नव्या आशा आकांक्षा वाढवणारे होते. जीवनात नवीन उमेद उत्पन्न करणारे होते. सूर्यप्रकाशातून अंधाऱ्या खोलीत आल्यानंतर तिथला अंधार अधिकच गडद नि भयाण वाटू लागतो. तिच्या मनाचीही अशीच अवस्था झाली होती. या घराची ओढ लावणारे पाश हळूहळू क्षीण होत चालले आहेत असे तिच्या मनाला वाटू लागले. त्यामुळे सुट्टी संपल्यानंतर ती जेव्हा परत वसतिगृहात आली, त्यावेळी घर सोडताना पहिल्या वेळेसारखे तिचे मन फारसे व्याकुळ झाले नव्हते. वसतिगृहातले जीवन नि शाळेचा अभ्यास पुन्हा सुरू झाला. वसतिगृहातल्या जीवनाची तिला आता सवय झाल्यामुळे असेल, अगर कदाचित परीक्षा जवळ येत चालल्यामुळे असेल, पण वर्षाच्या पूर्वार्धापेक्षा आता हे उत्तरार्धातले दिवस फार भराभर जात आहेत असे वृंदाला वाटू लागले. फेब्रुवारी महिना गेला, मार्च महिना सुरू झाला. शिमग्याच्या होळीत हवेत उरला सुरला गारठा पार वितळून गेला आणि हवेतली उष्णता वाढू लागली. रस्ते तापू लागले नि ऊन रणरणू लागले. 1 एप्रिल पासून विद्यामंदिर सकाळचे भरू लागले. कैलासपुरात या दिवसात असा उन्हाळा नसतो आणि टेकडीवर तर गर्द झाडीमुळे हवा दुपारच्या वेळीही सौम्य शीतल असते. इथला उन्हाळा वृंदाला जाणवू लागला. दर वर्षापेक्षा यंदाचा उन्हाळा लवकर सुरू झाला आणि जास्त कडक होऊ लागलाय असे सुरतेचे 50 उन्हाळे पाहिलेला माळी म्हणू लागला. हवेत अशी गरमी वाढली की गावातली हवा बिघडते आणि तापाची साथ येते असेही त्याने मुलींना सांगितले. हा त्यांचा अनुभव होता की भविष्य होते कोण जाणे. पण त्यांची वाणी एका आठवड्यातच खरी ठरली. कारण गावातून शाळेत येणाऱ्या 4-5 मुली तापाने आजारी पडल्या. वृंदाच्याच वर्गातली तिच्या शेजारी बसणारी तारा गेले 4 दिवसापासून शाळेत येत नव्हती. त्या दिवशी दुपारी कागद, शाई वगैरे परीक्षेचे साहित्य आणण्यासाठी वृंदा, चंदन आणि मृणाल यांच्याबरोबर गावात गेली होती. खरेदी संपल्यावर मृणाल आपल्या घराकडे वळू लागली तशी वृंदाने म्हटले, "मृणाल, ताराचं घर तुला माहीत आहे का ग?" मृणालने आश्चर्याने म्हटले, "ताराचं? हो ग, आपल्या वर्गात तारा शहा माझ्या शेजारी बसते ती ग. तू गावात राहतेस तेव्हा म्हटलं तुला माहीत असेल ती कुठं राहते ती." "माहीत आहे मला, पण." "पण काय?" मृणालने वृंदाच्या तोंडाकडे पाहिलेने म्हटले, "नाही ग, पण गावात टायफॉइडची साथ आहे. तिला ताप कसला असेल कोण जाणे."
चंदनने हसून म्हटले, वृंदा, हिच्या मनाचा ताप वेगळाच आहे हं. तारा कोण आहे माहीत आहे ना? तिच्या घरी गेलेलं हिच्या मंडळींना आवडणार नाही. वृंदाने म्हटले, पण मी तिला माझ्याबरोबर ये असं कुठे म्हणते आहे? फक्त तिच्या घरचा पत्ता विचारते आहे. चंदनने म्हटले, पण वृंदा, खरं सांगू, तू सुद्धा जाऊ नयेस असं मला वाटतं. पण ती आजारी आहे तेव्हा तिला बघायला जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आपल्या वर्गात आहे, माझ्या शेजारी बसते, तेव्हा निदान मला तरी गेलंच पाहिजे. ती कोण आहे याचा अशा वेळी विचार करणं योग्य नाही. मृणाल म्हणाली, बघ बाई, तुझी मर्जी. मी तुला दुरून घर दाखवते, तू जाऊन ये. मग तिघी रस्ता सोडून डाव्या बाजूच्या गल्लीत वळल्या. अर्धी गल्ली चालून गेल्यावर उजव्या बाजूला लहानसा बोळ होता. त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून मृणालने म्हटले, ते बघ, उजव्या हाताचं थेट टोकाचं घर. ते हिरवट रंगाचं दार दिसतं ना, तेच. चंदनने म्हटले, आम्ही दोघी इथं थांबतो, तू जाऊन ये. लवकर ये हा. वृंदा झपाझप पावले टाकीत त्या हिरवट दाराशी पोहोचली. दार बंद होते. तिने हलकेच दारावर टकटक केले. पुन्हा पुन्हा टकटक करून सुद्धा कुणीच प्रत्युत्तर दिले नाही. ती थोडा वेळ थांबली. मग हलकेच तिने दार ढकलून बघितले. दार नुसतेच लोटलेले होते. ती आत गेली. पुढे छोटासा पॅसेज होता. समोर एक खोली होती. पण तिला कुलूप होते. डाव्या हाताची खोली उघडी होती म्हणून तिने हलकेच आत डोकावून पाहिले. समोर पलीकडच्या कोपऱ्यात एका कॉटवर तारा डोळे मिटून निपचित पडली होती. तिच्या डोक्यावर पाण्याची पट्टी होती, पण ती केव्हा भिजवली होती कोण जाणे. कारण कोवळे पान उन्हाने कोळपून जावे तशी ती पट्टी सुकून खडखडीत झालेली दिसत होती. कॉट शेजारी खुर्ची होती. त्यावर औषधाची बाटली होती. एक कप होता. पाण्याचा तांब्या फुलपात्र होते. बशीत मोसंबीच्या 4 फोडी होत्या, पण त्यावर असंख्य माशा जमल्या होत्या. कॉट पुढे जमिनीवर एक चटई पसरलेली होती. एका कोपऱ्यात एकावर एक 3 बॅगा होत्या. तसे फारसे सामान नव्हते तिथे. पण जे होते त्यावरून ताराची ग्रहस्थिती कशी आहे ते उघड दिसत होते. अंगावर किमती इटालियन रग होता, पण तो जीर्ण झालेला होता आणि एके ठिकाणी ठिगळ लावलेले होते. इतर कपड्यांची स्थितीही फारशी स्पृहणीय दिसत नव्हती. ती हलकेच ताराच्या कॉटजवळ गेली. खाली वाकून तिने हळूच हाक मारली, तारा. ताराने डोळे उघडले. तिच्या म्लान चेहऱ्यावर काहीसे आश्चर्य उमटले. तापाच्या ग्लानीमुळे तिचे डोळे भारावले होते. तिने डोळे मिटले आणि हात उचलला. वृंदाने तो हात आपल्या हाती घेतला. चांगला कढत लागत होता. तिने हलकेच तो हात पुन्हा पांघरुणात ठेवला आणि तिच्या कपाळावरची पट्टी उचलली. तांब्यातले पाणी फुलपात्रात ओतून त्यात पट्टी भिजवली आणि तिच्या कपाळावर ठेवली. कॉटवर तिच्या बाजूला बसत म्हटले, म्हणजे 4 दिवसांपासून इतका ताप आहे तुला? तिने नुसतीच मान हलवली. वृंदा स्वस्थ बसली. पण तिच्या मनात आले, ही तापाने एवढी फणफणत असताना हिच्याजवळ अगदीच कुणी कसे नाही. हिची आई कदाचित काही कामासाठी बाहेर गेली असेल, येईल इतक्यात. ती आल्यावर ताराच्या दुखण्यासंबंधी तिलाच विचारू. बाहेर कुणीतरी आल्याची चाहूल लागली. ती उठून दाराशी आली. डोक्यावर पिठाचा डबा घेऊन आलेली ही म्हातारी बाई ताराची मोलकरीण आहे हे वृंदाने ओळखले. डोक्यावरचा डबा म्हातारीने दारामागे ठेवला आणि वृंदाकडे पाहत म्हटले, कोण ग तू? ताराची बेनपणी काय? हो, मी तिच्या वर्गातली. तारा आजारी आहे असं कळलं म्हणून बघायला आले होते, पण ताराजवळ कुणीच दिसत नाही. हाय कोण दिसाया आणि कोण दिसणार? तिची आई आहे ना? आहे की, पण ती गिरणीत कामाला जाते. येईल सांची 5ला गिरणी सुटल तवा. मग रजा का घेत नाहीत? मिळाया हवी ना. पोटच्या पोरीजवळ बसाया कोई जगाने सांगाया नको तिला. म्हणजे मुलगी इतकी आजारी असून सुद्धा रजा देत नाहीत? त्यासनी काय मुलींचं? आणि रजा बी मिळेल कशी तिला? कामावर हजर होऊन शान 15 दिवस झाले. महिनाभर ती बी आजारी पडली होती तापानं. नशीब फिरलं की माणसं बी फिरतात आणि पैका बी फिरतो. बोलता बोलता म्हातारीने पदराने तोंडा गळ्यावरचा घाम पुसला आणि ती आत आली. बाटलीतल्या औषधाचा भाग तिने उघड्या केलेल्या कपात ओतला आणि ताराच्या तोंडाजवळ नेऊन म्हटले, बेटा तारा, हा दवा घे. ताराने ग्लानीने भारावलेले डोळे किंचित उघडले. तिच्या नजरेत काहीसे आश्चर्य, काहीसा संभ्रम होता. पण लगेच तिने डोळे मिटले, तोंड उघडले. म्हातारीने औषध तिच्या तोंडात ओतले. त्याच कपात तांब्यातले पाणी घेऊन ते तिला पाजले. स्वतःचा घाम पुसलेल्या पदराने तिचे ओठ पुसले. कपात उरलेल्या पाण्यात बोटे बुचकळून कपाळावरच्या पट्टीवर पाणी सोडले आणि उरलेले पाणी परत तांब्यात ओतले आणि ताराला विचारलं, मुसुंबीचा रस घेणार बेटा? ताराने मानेनेच नको म्हटले. म्हातारी बाहेर आली तशी तिच्या पाठोपाठ वृंदा बाहेर आली. तिने म्हटले, आजीबाई, तुम्ही आता इथेच थांबणार आहात ना? हाये, शेजारीच आहे मी. तिथली भांडी घासायची आहेत.
सकाळी 4 घरची कामं करून येते, थोडा वेळ बसते पोरीजवळ, दवा पाणी देते. दुपारची या गल्लीतच कामं आहेत माझी. तेव्हा लगोलग येऊन बघून जाते. मग मी जाते. जा, पोटात दया ठेव आणि खबरीला येत जा. ताराला विचारून जावे म्हणून वृंदा दाराशी गेली, पण आत न जाता लगेच मागे फिरली आणि दाराबाहेर पडली. तिच्या मैत्रिणी रस्त्याच्या कोपऱ्यावर तिष्ठत उभ्या होत्या. चंदनने म्हटले, किती वेळ लावलास वृंदा? इतका वेळ काय करीत होतीस? अगं, आजारी माणसाजवळ गेलं की थोडा वेळ लागतोच. डॉक्टर सुद्धा रोग्याच्या तपासणीला एवढा वेळ घेत नाहीत. मृणालने हसून म्हटले, अगं, डॉक्टरचं घड्याळ नोटांवर चालतं, स्प्रिंगवर नाही. बरं, कसं आहे ताराचं? ताप खूप आहे. मृणालनं म्हटलं, टायफॉइड असेल, गावात साथ आहे ना? चंदनने विचारलं, कसं आहे का तिचं घर? तिच्या स्वरातले विचित्र औत्सुक्य वृंदाला मोठे चमत्कारिक वाटले. तिने काहीशा कडवटपणे प्रतिप्रश्न केला, कसं म्हणजे? तसं नव्हे ग, पण ताराची आई नायकीण आहे. नायकिणीची घरे आपल्या घराहून वेगळी असतात. त्यांच्या घरात मोठा शिसवी छपरी पलंग असतो. छताला हंड्या झुमरे लटकत असतात. भिंतीवर मोठमोठाले आरसे असतात. सभोवार तसबिरी असतात. अन तसबिरी तरी कसल्या? अंगावरचा पदर जमिनीवर पडला आहे अशी एक बाई चेंडू धरायला धावते आहे. तर दुसरी तसबीर गोपी वस्त्र हरणाची. आणखीही दुसऱ्या तसबिरी त्यापेक्षा घाणेरड्या, खिडकीत पोपटाचा पिंजरा. वृंदाचे लक्ष नव्हते, पण मृणाल औत्सुक्याने ऐकत होती. तिने एकदम म्हटले, तू कुठे ग एवढं सगळं पाहिलंस? चंदनने ठासून म्हटले, पाहिलंय म्हणून तर वृंदाला विचारते आहे. चंदन स्वभावाची सरळ पण काहीशी मूर्ख होती, त्यामुळे पुष्कळ वेळा शाळेत ती चेष्टेचा विषय होऊन बसत असे. आपण नेहमी धूर्तपणे बोलतो अशी तिची समजूत असे, पण अनेक वेळा त्या धूर्त बोलण्यातून भलतेच अर्थ निघत असत आणि हे तिच्या ध्यानातही येत नसे. आताही तसेच झाले. मृणालने म्हटले, अगं, कुठं पाहिलंस ते तर सांग. तर तुम्हाला सांगू आणि माझ्या वडिलांची अब्रू चव्हाट्यावर आणू? एवढी मूर्ख नाही मी. मृणालने हसून म्हटले, अगं, तू किती शहाणी आहेस ते आम्हाला माहीत नाही वाटतं. वृंदालाही तिच्या बोलण्याचे हसू आले. वृंदा रात्री अभ्यासाला बसली, पण तिचे चित्त लागेना. तसे पाहिले तर ताराची आणि तिची तशी मैत्री नव्हती. दोघी वर्षभर एका बाकावर अगदी शेजारी शेजारी बसत होत्या हे खरे, पण अभ्यासापुरते बोलण्यापलीकडे दोघींची तशी दाट मैत्री जमली नव्हती. कारण तारा तिच्यापेक्षाही अबोल होती. वर्गात ती कुणाशीच फारसे बोलत नसे, अगर कुणात मिसळत नसे. तिची शाळेत तशी सुस्थिती दिसत असे. तिची पातळे चांगली झुळझुळीत असत. वर्णाने ती काळी, रूपाने सामान्य आणि शरीर प्रकृतीने किरकोळ होती, पण नीटनेटकी होती. तिला रूपाची देणगी नव्हती, पण त्याची भरपाई करण्यासाठी देवाने तिच्या गळ्यात कोकिळेचा कंठ बसविला होता. साऱ्या विद्यामंदिरात तिच्या इतका गोड आवाज कुणाचाच नव्हता. पण तिच्या त्या असामान्य आवाजाचे कौतुक मुली फार वेगळ्या तऱ्हेने करीत. त्या म्हणत, वेश्यांच्या मुलीचे आवाज गोडच असतात मुळी. तिच्या आईच्या धंद्याचा शिक्का तिच्या नावावर पडण्यासारखे तारात काही एक दिसत नव्हते. ती शाळेतल्या इतर मुलींसारखीच होती, किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक साधी होती. संध्याकाळी ताराच्या घरी जाताना तिच्या घराचे थोडे वेगळे चित्र कल्पनेने वृंदाच्या नजरेसमोर उभे केले होते, पण प्रत्यक्ष तिच्या नजरेला फार वेगळे दृश्य दिसले. ताराच्या घरी तिला पाप कुठेच दिसले नाही आणि अशा पापाच्या पावला पावलातून उमटणारी श्रीमंतीही कुठे दिसली नाही. तिच्या दृष्टीस पडले ते केवळ दारिद्र्य, एकाकीपणा आणि त्यातून पाझरणारे कारुण्य. म्हणजे आपण ऐकत होतो ते खरे की पाहिले ते खरे? पण खऱ्या खोट्याचा निर्णय घेण्याच्या स्थितीत तिचे मन नव्हते. ते दयेने भरले होते, कळवळ्याने ओथंबले होते आणि मदतीसाठी ओढ घेत होते. लहानपणापासून ती ज्या वातावरणात वाढली होती ते वातावरण भावना कठोर असले तरी दयाभावाने आर्द्र झालेले होते. जी पुराणे, जे धर्मग्रंथ तिने वाचले होते, जी स्तोत्रे मुखोद्गत केली होती आणि अजूनही रोज सकाळ संध्याकाळ जी स्तोत्रे ती म्हणत असे, जी व्रतवैकल्ये तिने केली होती, त्या सर्वातल्या परोपकार, भूतदया, शेजारधर्म वगैरे अनेक संस्काराने तिच्या मनाची घडण घडवलेली होती. याच संस्कारानुसार कैलासपुरात असताना ती आपले दैनंदिन व्यवहार पार पाडित होती. माणसाच्या जन्माचे सार्थक यातच आहे अशी तिची श्रद्धा होती. ताराची स्थिती तिच्या नजरेसमोरून हलत नव्हती. तिचे चित्त विचलित झाले होते. ती मनाशी म्हणत होती, ताराजवळ कोणी नाही.
तिची शुश्रूषा करायला मला जायला हवे. दादाजी एकदा गरुडेश्वरला एका आजारी खेडूताला बघायला गेले होते. त्या रात्री त्याच्याजवळ कुणी नव्हते, म्हणून दादाजी सबंध रात्र त्याच्या उशाशी बसून राहिले होते आणि पहाटे येता येता नदीवरून स्नानसंध्या आटोपून आले होते. ताराची ती म्हातारी मोलकरीण इतरांच्या घरची कामे करता करता त्यातूनही वेळ काढून ताराची खबर घेते, औषध पाजते, शुश्रूषा करते. तिच्यात स्वच्छता नाही, पण दया भरपूर आहे. तिला ही दया कुणी शिकवली? तिला शिक्षणाचा गंध नाही की पुराण ग्रंथांचे धर्माचरणाचे उच्च संस्कार नाहीत. तरी सुद्धा तिच्यात परोपकार बुद्धी ओतप्रोत भरलेली आहे. शेजार धर्म दया ती जाणते. मी ताराच्या शेजारी बसते. तिच्या मदतीला जाणे माझे कर्तव्य नाही का? नाही, मला गेलंच पाहिजे. दुसऱ्या दिवशी शाळेची घंटा झाली, पण वर्गात जाण्याची वृंदाला इच्छा होईना. ती खोलीतून बाहेर पडली आणि वर्गाकडे न जाता मुख्याध्यापिकेच्या ऑफिसकडे गेली. मुख्याध्यापिकेने विचारले, का ग, का आलीस? बाई, माझ्या वर्गातली ताराशहा खूप आजारी आहे. हो, तिच्या घरची काल चिठ्ठी आली आहे. तिच्या घरी जाण्याची मला परवानगी हवी आहे, कारण तिच्या घरात तिच्याजवळ बसायला कुणी माणूस नाही. कशावरून? काल मी तिच्या समाचाराला गेले होते तेव्हा बघितलं. काल न विचारता जाऊन आलीस, मग आता परवानगी कसली? तिच्या शुश्रूषेसाठी तिच्या घरी 2 दिवस राहण्याची परवानगी हवी आहे मला. बाई चिडल्या. तशी परवानगी मला देता येणार नाही. वृंदा, वाटेल तसं बेजबाबदारपणे वागायला तू आपल्या खेड्यात घरी नाहीस. हे वसतिगृह आहे, हे लक्षात ठेव. वसतिगृहाचे नियम तुला माहीत आहेत ना? तिने शांतपणे म्हटले, हो, पण मला जाणं आवश्यक आहे. माझ्या वसतिगृहात राहून तुला जाता येणार नाही. वृंदा थोडा वेळ स्तब्ध उभी राहिली. मुख्याध्यापिकेने म्हटले, वृंदा, तारा कोण आहे हे माहीत आहे ना तुला? हो, माहीत आहे. आणि माहीत असूनही तू तिच्या घरी जाण्याची परवानगी विचारायला आली आहेस? तुझ्यासारख्या पुजाऱ्याच्या मुलीने तिच्या घरी जाणे योग्य नाही. पण अशा मुलीला तुम्ही शाळेत का घेतलत? कुठच्याही मुलीला आम्हाला शाळेत प्रवेश नाकारता येत नाही. वृंदा हसली व म्हणाली, परोपकार सुद्धा कसलाही भेद मानित नाही, आणि परोपकार हे आम्हा पुजारी घराण्यांचं व्रत आहे. असाच तुझा हट्ट असेल तर तुला हे वसतिगृह सोडावं लागेल आणि वसतिगृहाबरोबर शाळाही सोडावी लागेल, हे लक्षात ठेव. ठीक आहे. आणि मग अधिक काही न बोलता वृंदा आपल्या खोलीत निघून गेली आणि तिने आपले सामान आवरले. आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा 9वा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.